नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीतली सर्वात रहस्यमय, तितकीच नाट्यमय आणि तशीच आश्चर्यकारक घडामोड घडलेली आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ज्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जातात, अत्यंत विश्वासू वर्तुळातील आहेत, त्यांना हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। निवडणूक काळामध्ये सर्व ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग्स या निष्पक्षपणे व्हाव्यात आणि त्या पोस्टिंगमध्ये कुठेही पक्षपातीपणा दिसू नये याबद्दलचे आदेश निवडणूक आयोगाने आधीच दिलेले होते। काँग्रेस पक्षाकडून वारंवार ही मागणी होत होती। जवळपास 4 पत्र गेल्या महिनाभरामध्ये निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती। 24 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, त्याच्यानंतर अगदी मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा वारंवार या संदर्भातलं एक रिमाइंडर निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं। पण त्या 4 वेळेला निवडणूक आयोगाने त्याची फारशी दखल घेतलेली नव्हती आणि काल ज्या दिवशी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी निवडणूक आयोगाचा हा आदेश आलेला आहे। रश्मी शुक्ला यांना हटवून त्यांच्यानंतर जे दुसरे सिनियर मोस्ट अधिकारी आहेत त्यांना या पदावरती नेमण्यात यावं तात्काळ। आणि एक 3 अधिकाऱ्यांचं पॅनेल जे आहे, म्हणजे ती नावं जी आहेत ती राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला द्यावीत। त्याच्यानंतर नव्या डीजीपींची नियुक्ती जी आहे ती होणार आहे। आता रश्मी शुक्ला यांच्याबद्दल जितके वाद, जितक्या घडामोडी घडल्या असतील, तितक्या कदाचित एका IPS ऑफिसरच्या करिअरमध्ये घडण्याचे प्रसंग खूप कमी वेळा आले असतील। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्या आधी भाजपचं सरकार होतं, शिवसेना युतीचं, आणि त्या संपूर्ण काळामध्ये अत्यंत वादग्रस्त अधिकारी त्यांच्यावरती खूप आरोप झाले। एकतर महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी रश्मी शुक्ला यांच्यावरती फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आलेला होता। देवेंद्र फडणवीस यांच्या आधीच्या कार्यकाळामध्ये SID म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या त्या प्रमुख होत्या आणि महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी बनत होतं त्या काळामध्ये संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोले यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता। सोबतच महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी साधारणपणे 2022च्या दरम्यान रश्मी शुक्लांच्यावरती 3 FIR दाखल करण्यात आलेल्या होत्या। अर्थात ज्यावेळी सरकार बदललं, शिंदेंचं सरकार आलं, त्याच्यानंतर रश्मी शुक्ला यांना या 2 FIRच्या सगळ्या प्रसंगामध्ये क्लीन चिटसुद्धा मिळालेली आहे आणि CBIकडे एका प्रकरणामध्ये तपास देण्यात आलेला होता। तिसऱ्या प्रकरणामध्ये CBIने क्लोजर रिपोर्ट जो आहे तो देखील सादर केलेला आहे। आता ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं नेमकं त्याच काळामध्ये जे अधिकारी देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या अत्यंत जवळचे आहेत असं मानलं जात होतं, त्यांना त्यावेळी केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीसुद्धा मिळालेली होती। रश्मी शुक्लांना सुद्धा काही काळ CRPFमध्ये तिकडे पाठवण्यात आलेलं होतं आणि सशस्त्र सीमा बलाच्या DG म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं। ज्यावेळी सरकार बदललं त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी त्या खूप इच्छुक होत्या। पोलीस दलामध्ये हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि त्या पदावरती त्यांची नियुक्ती होणार का याच्याबद्दल खूप चर्चा होती, पण ती नियुक्ती काही झाली नाही। त्याच्यानंतर जानेवारी 2024 मध्येच राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली। आता त्याच्यामध्ये 2-3 वाद आहेत। एकतर पोलीस महासंचालक या पदावरती त्याच व्यक्तीची नियुक्ती व्हावी ज्याचा 6 महिन्यांच्या पेक्षा अधिक काळ उरलेला आहे, अशाबद्दलच्या काही गाईडलाईन्स आहेत। आणि एकदा नियुक्ती झाल्यानंतर किमान 2 वर्ष तरी त्या व्यक्तीला मिळावीत, अशा सुद्धा गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये दिलेल्या आहेत। रश्मी शुक्लांची नियुक्ती झाली जानेवारी 2024 मध्ये, त्या निवृत्त होत होत्या जून 2024 मध्ये। 6 महिन्यांपेक्षा खूप कमी काळ उरलेला होता आणि आता त्यांना एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे 2 वर्षांचं, जवळपास 2026 पर्यंत। त्यामुळं ही सगळी पार्श्वभूमी रश्मी शुक्ला यांची आहे। 1988च्या बॅचच्या त्या IPS अधिकारी आहेत। पुण्यामध्ये ज्यावेळी भीमा कोरेगावचं प्रकरण घडलेलं होतं त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची नियुक्ती जी आहे ती तिथं होती आणि पुणे पोलीस आयुक्त म्हणून सुद्धा त्यांनी जे काही काम केलेलं होतं त्या काळामध्ये सुद्धा काही आरोप त्यावेळी झालेले होते। तर अशा रश्मी शुक्ला यांना आता निवडणूक आयोगाने हटवलेलं आहे। अर्थात अनेकदा हे दिसलेलं आहे की राज्य सरकार आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हटवल्यानंतर पुन्हा आणतात। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये याचं उदाहरण आहे। राजीव कुमार नावाचे जे पोलीस अधिकारी होते IPS, ते ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे होते आणि
एकदा नव्हे दोनदा त्यांना निवडणूक आयोगानं हटवलं आणि दोन्ही वेळा मुदत संपली की पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी त्यांना सेवेत तशाच महत्त्वाच्या पदांवरती नियुक्त करून घेतलं. आता पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्राची ही निवडणूक संपल्यानंतर रश्मी शुक्ला यांचं नेमकं काय होतंय. जर महायुतीचं सरकार आलं तर साहजिक आहे की हे सरकार रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेईल, कदाचित पुन्हा डीजी पदावरती सुद्धा नियुक्त करेल आणि त्यांना एक्सटेन्शनचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण करता येईल. पण जर सरकार बदललं तर मात्र त्यांचं हे एक्सटेन्शन जे आहे ते धोक्यात येऊ शकतं. आणि एक लक्षात घ्या की हे फोन टॅपिंग राजकीय आरोप जवळचे असण्याचे तर आहेतच, पण या दरम्यान काही घटना अशा झालेल्या होत्या ज्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या भोवतीचे वाद किती गंभीर आहेत हे तुमच्या लक्षात येईल. भाग्यश्री नवटक्के हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. IPS अधिकारी आहेत. 2015च्या रायसोनी पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचा तपास त्या करत होत्या. पेपरफुटीच्या प्रकरणांचा सुद्धा तपास त्यांनी केलेला होता. आणि या भाग्यश्री नवटक्के ज्या IPS अधिकारी आहेत, म्हणजे ज्यांनी एका पतसंस्थेच्या घोटाळ्याची चौकशी केली, त्यांच्यावरतीच आरोपपत्र दाखल करण्यात आलं की तुम्ही त्या घोटाळ्याची चौकशी जी आहे ती नीट केलेली नाही आहे. खरं तर हा विषय जो आहे तो अजून स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा आहे. कदाचित योग्य वेळी आपण त्याच्याबद्दल बोलूच, कारण एखाद्या IPS अधिकाऱ्याला तो निष्पक्षपणे काम करतोय म्हणून अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे का या प्रकरणामध्ये, हे प्रकरण आता कोर्टामध्ये पण केलेलं आहे. भाग्यश्री नवटक्के यांनी सुद्धा ज्यांनी त्यांच्या विरोधात आरोप केलेले आहेत त्यांच्या विरोधातले पुरावे घेऊन त्या कोर्टामध्ये गेलेले आहेत. गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत, त्यांचा संबंध या पतसंस्थेमध्ये थोडाफार आहे. गिरीश महाजनांनी हे आरोप नाकारले जरी असले तरी कोर्टामध्ये काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण एका IPS अधिकाऱ्याला तिनं एखाद्या घोटाळ्याचा तपास केला म्हणून कसं अडकवलं जाऊ शकतं याची ही एक अत्यंत महत्त्वाची केस स्टडी आहे. आणि या IPS अधिकाऱ्यावरती असा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर IPS असोसिएशन किंवा प्रशासनातून सुद्धा फारसा आवाज आला नाही, कारण केवळ एकाच व्यक्तीला त्याच्यामध्ये टार्गेट केलं गेलं. याच्यामध्ये सुद्धा रश्मी शुक्ला यांचा काही संबंध आहे याबद्दलचे आरोपसुद्धा भाग्यश्री नवटक्के यांनी याच्यामध्ये केलेले आहेत. कारण रश्मी शुक्ला यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवरती सुद्धा कारवाई त्यांनी वेगळ्या एका तपासामध्ये केलेली होती. त्यामुळं अशी सगळी पार्श्वभूमी असलेल्या रश्मी शुक्ला या निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर आता दूर झालेल्या आहेत. अर्थात याचा अर्थ निवडणुका खरोखर निष्पक्षपणे होणार का हे आपल्याला बघावं लागेल. पण किमान काँग्रेसनं आरोप केलेले होते त्याच्यानंतर आता रश्मी शुक्ला यांना हटवण्यात आलेलं आहे. याला एक अंतर्गत राजकारणाची सुद्धा किनार असू शकते. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या त्या अधिकारी आहेत. एक लेअर जे आहे अंतर्गत राजकारणाची ती महायुतीमध्ये पण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरती या घडामोडीकडे पण सुद्धा पाहायला पाहिजे. आता गेल्या काही वर्षांपासून हा पॅटर्न पडत असताना महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालकांना हटवण्याची ही वेळ आलेली आहे. याच्या आधी अनामी रॉय यांच्याबद्दल सुद्धा हे असे आरोप काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना झालेले होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतले अधिकारी अशी ज्यांची ओळख होती त्यांना निवडणूक आयोगानं हटवलेलं आहे. अर्थात निवडणूक आयोग ही कारवाई याच्या आधी विरोधी पक्ष असलेल्या राज्यांमध्ये करत होतं. इथं तर महायुतीचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतले अधिकारी असताना निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे आणि म्हणून त्याच्यातल्या एका वेगळ्या राजकारणाची सुद्धा चर्चा होताना दिसते. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.